हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 14. अशोक सोलापूरला गेला होता. जाताना अणघाचा निरोप घेत तो म्हणाला, अणघा, परीक्षेनंतरचे लक्षात ठेव हं. परीक्षेनंतरचे काय ठरवलं तुम्ही दोघांनी? सुमतीबाईंनी कौतुकाने विचारलं. अगं, यांनी सोलापूरला बोलावले आहे परीक्षा झाल्यानंतर. असं होय? अशोक, तिची परीक्षा झाल्यानंतर मी देते तिला सोलापूरला पाठवून. रवी आणि अणघाचा अभ्यास जोरात सुरू होता. रवी न विसरता दर रविवारी पल्लवीला भेटायला जात होता. अगदी 10-15 मिनिटेच त्या प्रसंगानंतर अभिजित आणि अणघा 2-3 वेळा एकमेकांसमोर आले होते. अभिजितने तिच्याकडे नजर उचलूनही पाहिले नव्हते. त्यामुळे अणघा घायाळ झाली होती. वार्षिक परीक्षा अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपली होती. अणघा आणि तिच्या मैत्रिणी परीक्षा सेंटर नंबर पाहण्यासाठी कॉलेजमध्ये जमल्या होत्या. शीला आणि अणघाला एकाच कॉलेजमध्ये नंबर लागला होता, बाकीच्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. शीला, बरे झाले बाई, तुझा आणि माझा नंबर एकाच कॉलेजमध्ये लागला, त्यामुळे एकटे वाटणार नाही, अणघा बोलत होती. आणि त्यावेळी अभिजित तेथे आला. त्याला पाहता शीला हसून म्हणाली, काय सर, परीक्षा नंबर बघायला आलात काय? परीक्षा नंबर नाही, या सर्व परीक्षा केव्हाच मी खिशात घातल्या आहेत. ते माहिती आहे सर, प्रश्न विचारताना माझे थोडे चुकलेच. मला म्हणायचे होते, कोणाचा नंबर बघायला निघाला आहात? मिस शीला, आज शाखेच्या सर्व परीक्षा झाल्या आहेत. फक्त तुमची SYची परीक्षा सर्वात शेवटी आहे. तेव्हा आता बोर्डावर फक्त SYचेच नंबर असणार आणि त्यापैकी कोणीही माझ्या खास परिचयाचे नाही. त्यामुळे त्या नंबर्सकडे मी चुकूनही पाहणार नाही. असे कसे म्हणता सर? शीला आश्चर्याने म्हणाली. मग कसे बोलू? अभिजितही तिच्या स्टोनिंगमध्ये म्हणाला. मला माहिती आहे सर, तुमची खास परिचित व्यक्ती कोणत्या क्लासमध्ये आहे ते. तेव्हा तुम्ही जरूर नंबर पहा. तुम्हाला त्रास नको. हे घ्या नंबर्स. वहीचे पान टरकावी ती म्हणाली. सर, यामध्ये मी आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे नंबर आहे. अभिजित गोंधळला. ही शीला असे काय बोलत आहे? त्याने तो कागद घेतला. मी हे घेतलं नाही तर तुम्ही रागावणार. बरं, अभ्यास काय म्हणतो तुम्हा सर्वांचा? ठीक, कोरसमध्ये उत्तर आले. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. परीक्षा संपली. अणघा खुशीत होती. तिला सर्व पेपर्स अपेक्षेपेक्षाही चांगले गेले होते. रविदा, आता ठरूया कुठे सुट्टी घालवायची. अनु, कुठेही चालेल, पण अजून 1 आठवड्यानंतर. का रे रवी दादा? अगं, अजून पल्लवीची परीक्षा. होय, आले लक्षात. ए रविदा, तिला पाहायची मला खूप उत्सुकता आहे. केव्हा दाखवणार तुझी पल्लवी? तिची परीक्षा झाल्यानंतर केव्हाही. अणघा सुट्टीमध्ये नाशिकला काकांकडे गेली. तेथे ती मोठ्या आनंदात राहिली. छोटी रचना, सपना यांच्यात ती खूप रमली. नाशिकला गोदावरी काठीच तिच्या काकांचे घर असल्यामुळे बऱ्याच वेळा ती गोदावरीवरील आपल्या बहिणीसोबत आंघोळीला जायची. तेथील पौराणिक स्थळे पाहण्यास तिला फार आवडत असे. सुट्टी संपली. अणघा परत आली. रवी सोलापूरला अशोकला भेटून आला होता. अणघा आली नाही म्हणून अशोकला फार वाईट वाटले होते. रवी आणि अणघा दोघेही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. कॉलेज सुरू झाले. रवीने ML ला ॲडमिशन घेतले. यावर्षी अणघा आणि तिच्या मैत्रिणीचा प्रिन्सिपल सब्जेक्ट एकच असल्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा मज्जा येणार होती. अणघाला धावपळ करावी लागणार नव्हती. मोहिनीने त्यासाठी तिला चिडवले. अणघा, मागच्या वर्षी 3 पिरियड्सला तुला जिन्यावरून कसरत करावी लागली होती. आता बरे झाले बाई. हो, आणि त्या सर्व धावपळीत उगीच भांडणेही होत होती. नाहीतर काय, बिचारी आपली मैत्रीण सहन तरी किती करणार? क्लेरा म्हणाली. होय ग, पण मागच्या वर्षीसारखा ह्या वर्षी तुझ्यावर प्रसंग आला नसता, कारण ह्या वर्षी एकही नवीन प्रोफेसर आलेले नाहीत, शीलाने म्हणाले. खरेच बाई, तो सर्व किस्सा आठवला म्हणजे अजूनही हसू येते, शीतल म्हणाली. पुरे ग तू बोर विषय.
मला असा राग येतो. कोणाचा ग? शीलाने विचारले. तुझा. समजले? अनघाने ठसक्यात उत्तर दिले. सर्वजणी हसू लागल्या. या पहिलाच पिरियड देशमुख सरांचा आहे, तेव्हा लवकर येऊन जागा पकडायची हे विसरू नका. मंजुषाने आठवण करून दिली. रात्री अनघा बेचैन होती. आता वर्षभर तो आपल्याला शिकवणार, रोजचा संबंध येणार, कसे करायचे, कसे सांभाळायचे आपले मन. या वर्षी तरी आपल्या भांडणात भर पडायला नको. होय, आता आपण अगदी समंजसपणे वागायचे. भांडण्याचा प्रसंग आला तरी टाळायचाच. उद्या कोणता ड्रेस करावा? कपाटातील लेमन कलरचा नाजूक डिझाईनचा कुर्ता आणि त्यावरची मॅचिंग बेल बॉटम पॅन्ट तिने बाहेर काढली. मिनिटभर ती त्या ड्रेसकडेच पाहत राहिली. तिला ट्रिपच्या काही सुखद आठवणी आठवल्या. हाच ड्रेस होता तेव्हा पनिशमेंट गेम खेळताना. तिला किरणने दाखवलेला तो फोटो आठवला. फुगडी खेळून झाल्यानंतर काढलेला. किरण भारी बसतात असून त्याने तो फोटो आई नानांनाही दाखवला. तेव्हा किती हसले होते दोघे. मनात असूनही तिला किरणकडे तो फोटो मागता आला नव्हता. अभिजितने मात्र 2-4 फोटो किरणकडून घेतले होते. त्यामध्ये तो फोटो होताच. एवढेच काय, पण अभिजितच्या संग्रहितेचे बरेच फोटो होते. क्रिकेटचे, गॅदरिंग केलेल्या नृत्याचेच जवळजवळ 10 फोटो होते. त्याने फोटोग्राफरला गाठून डबल फोटो पाहिजेत सांगून ते फोटो मिळवले होते. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये अनघाचा फोटो आला होता आणि नेमके त्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजितचा फोटो होता. अभिजितला भारी गंमत वाटली, त्यामुळे फोटो कापून पॉकेटमध्ये ठेवला होता. सुट्टीमध्ये गावी त्या फोटोमुळे भारी गंमत झाली. सरस्वतीबाईंनी अभिजितचे कपडे धुवायला टाकताना सहज पाकिट उघडले आणि त्या पाहतच राहिल्या. अभिच्या पाकिटात मुलीचा फोटो. फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी समाधानाने मान डोलवली. अभिजित घरी आल्यानंतर पाकिट त्यांच्याकडे देत त्या म्हणाल्या, अभि, महत्वाच्या वस्तू नेहमी स्वतःजवळ ठेवाव्यात. आई, घरासारखी सुरक्षित जागा दुसरी कोणती? आजकाल पाकिटमारीचा धंदा एकदम तेजीत आहे. होय, पाकिटापेक्षा पाकिटातील फोटो महत्वाचा आहे ना. काय रे, एवढे दिवस माझ्यापासून लपून ठेवले होतेस म्हणून इतर मुले नाकारतोस काय? मला फोटोतील मुलगी आवडली आहे. चल, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे झटपट. आईचे बोलणे अभिजितला आवडले आणि आईने केलेल्या अनर्थाचे त्याला हसू आले. आई, कुठे कोणाचा फोटो आहे माझ्या पाकिटात, आणि तोही मुलीचा? शक्य नाही. त्याने निर्दोषतेचा भाव चेहऱ्यावर आणला. वाह, मला फसवतोस काय? हे बघ हा फोटो. अभिजित मोठ्याने हसला. आई, तुझ्या बोलण्यात काहीही अर्थ नाही. त्याने फोटो बाहेर काढला, उलटा करून दाखवला. आता पहा. अरे, हा तर तुझा फोटो. तेच तर सांगतो. कॉलेजच्या मासिकातील माझा हा फोटो कापून मी पॅकेटात ठेवला. आता मुलीचा फोटो बरोबर माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे. त्याला मी काय करणार? आई, अगं, असा फोटो पलटून ठेवण्याचे काम नक्कीच पल्लवीचे असणार. अभिजितने पल्लवीवर नाव ढकलले. सरस्वतीबाईच्या लक्षात आले. उगीच बोललो आपण अभिला. आपली चूकच झाली. त्या हसून म्हणाल्या, त्या मुलीचा फोटो तुझ्या फोटो मागे आला. मग पण प्रत्यक्षात बऱ्याच मुली तुझ्या मागे लागल्या असतील. आई, तुझे थोडे फार खरे आहे, पण ही मुलगी त्यापैकी नाही. भारी ताट आहे ती. त्या वेळचा हावभाव पाहून सरस्वतीबाईंनी मनात खुणगाठ मारली. ही मुलगी नक्कीच अभिला आवडते आहे. तिची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्या म्हणाल्या, भारी गुड दिसते आहे ही मुलगी. अरे, पण तिचा फोटो कशासाठी आला आहे? आई, अगं, ती मुलगी हुशार आहे, अगदी अष्टपैलू. कॉलेजच्या लेडीज क्रिकेटच्या टीमची ती कॅप्टन आहे. यावर्षी तिच्या सुंदर खेळामुळे आमच्या कॉलेजला विजयाची हॅट्रिक करता आली. यंदाचे गॅदरिंगचे फर्स्ट प्राइजही तिनेच मिळवले आहे. इतर खेळातही बक्षिसे आहेत तिला. अशा सर्व गुण संपन्न मुलीचा फोटो कॉलेज देणार नाही तर काय? होय रे अभि, अगदी बरोबर आहे. तिचा फोटो छापायलाच पाहिजे होता. हो, आणि अशा सर्व गुण संपन्न मुलीचा फोटो एखाद्या तुझ्यासारख्या प्रोफेसरांनी खिशात ठेवला तर बिघडले कुठे? आई, अभिजित संकोचून एवढेच म्हणाला होता.
पण हे सारे अनघाला कुठे माहीत होते. नवीन वर्षाचा उत्साह विद्यार्थ्यांच्यात दिसून येत होता. महिना दीड महिन्यानंतर भेटलेले मित्रमैत्रिणी आनंदाने चिवचिवत होते. त्या आवाजाने एवढ्या दिवस सुस्त शांत बसलेली कॉलेजची वास्तू गजबजून गेली. कॉलेज सुरू होण्यापूर्वीच झाडून झटकून स्वच्छ होऊन ती विद्यार्थ्यांच्या स्वागताला सज्ज झाली होती. कॉलेजमध्ये नवीन प्रवेश करणारे विद्यार्थी, कॉलेजची ती भव्य इमारत, मुलांचा गोंगाट, प्रोफेसरांची करडी नजर पाहून बिचकत होते. आणि जुने विद्यार्थी एका वर्षाने आपण सिनियर झालो म्हणून नवीन विद्यार्थ्यांपुढे भाव मारित होते. अनघा आणि तिच्या सर्व मैत्रिणी अगदी मनासारखी जागा धरून पुढे बसल्या होत्या. वर्ग खच्चून भरला होता. अनघा खरोखरी अभिजितला पाहण्यास उत्सुक झाली होती. सेकंड बेल झाली आणि साऱ्यांच्या नजरा दारांकडे वळल्या. अभिजितने वर्गात प्रवेश केला. बदामी कलरचा बारीक चेक्सचा शर्ट अभिजितला अगदी खुलून दिसत होता. शीला हळूच अनघाच्या कानात कुजबुजली, आज देशमुख सर भारी कोट दिसतात नाही? शीलाचे बोलणे ऐकून अनघा चक्क लाजली. जणू तिच्या सौंदर्याचे कोणी कौतुक केले होते आणि ते पाहून शीलाला हसू आले. अनघा त्याच्याकडे पाहू लागली. अभिजित हसून हात उंचावून विद्यार्थ्यांना आता टाळ्या पुरेत म्हणून सुचवत होता. त्याची नजर वर्गावर फिरत होती. सरसरत ती पहिल्या लाईनकडे आली आणि पाहिजे असलेले गवसले. अनघा त्याच्याकडेच भारावून पाहत होती. हाच तर आपल्या स्वप्नाचा राजकुमार. क्षणभरच त्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली. तिच्या शेजारी बसलेल्या शीलाकडे पाहून त्याने मंद स्मित केले. त्याने बोलायला सुरुवात केली. दोस्त हो. बस त्याचा पहिला शब्द ऐकताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून पसंती दिली. आज कॉलेजचा आणि माझा तुमच्या वर्गावरील पहिलाच पिरियड आहे, तेव्हा आजच्या दिवस आपण मस्तपैकी गप्पा-टप्पा करू, हास्य विनोदात घालू. कसे? मस्त, छान. वर्गाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद आला. बरे तर सांगा, तुमची सुट्टी कशी काय गेली? उत्तम, छान, मस्त, सुंदर. विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी अनेक उत्तरे आली. सर तुमची सुट्टी कशी गेली? एकाने विचारले. एकदम मस्त. सर तुमची सुट्टी एकदम मस्त जाण्यास काही खास कारण? तुमच्या म्हणण्याप्रमाणे खास कारणे कोणती ते तरी कळू द्या, म्हणजे मला उत्तर द्यायला बरे पडेल. सर पहिले कारण चहा फराळ, दुसरे लाडू आणि तिसरे पेढे बर्फी आणि चौथे पुरे. बस एवढी लिस्ट मला खूप झाली. तुम्ही कोणत्या अनुरोधाने हा प्रश्न आणि पदार्थाची लिस्ट दिलीत ते मला समजलं तर सांगायचे म्हणजे मी सुट्टीत लाडू खाल्ले अगदी भरपूर, पण दिले मात्र नाहीत हा. मुलींना हुश्य झाले. अक्षरशः श्वास कोंडून त्या सरांचे उत्तर ऐकण्यात गुंतल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या. तास संपल्यावर अभिजित सांगायला विसरला नाही, उद्यापासून अभ्यास सुरू. आजचा तास संपला आणि अवांतर गप्पाही संपल्या. त्यानंतरचे दोन्ही पिरियड संपले. अनघाच्या ग्रुपने कॉलेजचा पहिला दिवस अगदी आनंदात घालवला. कॉलेज नेहमीच सुरू झाले. दोघांचा रोजचा संबंध येत होता, पण समोरासमोर दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करीत होते. अभिजित तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. त्यामुळेच की काय अनघाच्या स्वभावातही फरक पडला होता. ती अतिशय शांत झाली होती. तिच्या त्या शांतपणावर मैत्रिणी तिला चिडवीत असत आणि त्या चिडवण्यावर ती फक्त हसत असे. अभिजितच्या पिरियडला ती सतत खाली मान घालून बसत असे, डोळे वर करून अभिजितकडे पाहतही नसे. आणि हे सर्व पाहून शीला हळहळत असे. तिने अनघाचे मन केव्हाच ओळखले होते. तिने अनघाला सांगितले, अनघा तू तुझे मन आवर, ते एक स्वप्न समज. अगं स्वप्नांचा का कोणी एवढा विचार करीत असतात? वेडे, स्वप्नही विसरण्यासाठीच असतात. अनघा मी समजू शकते, तुला हे सर्व विसरणे सहजासहजी शक्य होणार नाही. काही गोष्टी विसरायच्या म्हणून विसरता येत नाही, उलट त्या मनात जास्तच घर करून बसतात. पण अनु, ज्या गोष्टीमुळे मनाला त्रास होतो अशा गोष्टी विसरणेच योग्य नाही काय? अनघा
मला सुद्धा फार वाईट वाटले होते. तुझी आणि सरांची जोडी जुळावी. दोघेही एकमेकांना अनुरूप आहात, पण नाही. आपल्या जे नशिबात नाही त्याचा अट्टहास का तरी करावा. अनघा, तू सरांवर प्रेम करतेस ते मी तुझ्या डोळ्यातून सरळ हृदयात डोकावून पाहिले आहे. अनघा, अगं तू विचार कर, ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नाही त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे त्या प्रेमाची फसवणूक नाही का? तुझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेला प्रेमांकुर अलगदपणे काढून टाक. तुला फार जड जाईल. वेडे, त्यापेक्षा त्या डॉक्टर अशोककडे पहा ना. बिचारा तुझ्यावर किती प्रेम करतो आहे, मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. त्याच्यात काय वाईट आहे? छानच आहे तो. माझ्या मते तू सरळ त्याला होकार दे, म्हणजे हळूहळू तू सरांना विसरून जाशील. यातून बाहेर पडायचा सोपा मार्ग म्हणजे तू अशोकला आपले समज. आईच्या बोलण्यात एकदा मी ऐकले आहे, त्या सुद्धा तुझ्या बाबतीत अशोकचा विचार करीत आहे. शीला, तुझे सारे सारे खरे ग. अशोकमध्ये कसलेच वैगुण्य नाही. तो माझ्यावर प्रेम करतो हे त्याने प्रत्यक्ष आणि पत्रानेही बऱ्याच वेळा कळवले आहे. पण काय करू, मला ती कल्पनाही सहन होत नाही. मी अशोकची पत्नी? शक्य नाही. शीला, मी त्यांना मुळीच विसरू शकत नाही. मी स्वतः अगदी पहिल्यापासून, म्हणजे मला जेव्हा जाणवू लागले हे आपल्याला खूप आवडू लागले आहे, तेव्हापासूनच मी मनाला बजावले आहे. पण नाही. अनघाच्या डोळ्यातून गंगा जमुना बरसू लागल्या. शीला समजून चुकली होती. अनघाची प्रीती सच्ची प्रीती आहे. परस्परांच्या सहवासाने, स्पर्शाने, मिठास बोलण्याने हे प्रेम उत्पन्न झालेले नाही, तर हे प्रेम परस्परांच्या भांडणातून, तिरस्कारातून निर्माण झाले आहे. शीलाला हसू आले. ह्या प्रेमाची वेगळी आगळी रीत पाहून तिला दुःख होत होते. हे प्रेम एकतर्फी आहे. पूर्वी तिला काही वेळा सरांच्या डोळ्यात अनघाविषयी काही विशिष्ट भावना दिसत होत्या, विशेषतः ट्रिपमध्ये. पण या वर्षाची सुरुवात झाल्यापासून सर पुन्हा पूर्वीच्या कोशात गेले होते. अनघाकडे पाहतेही नव्हते. मनात अनघाविषयी प्रेम असणे तिला अगदी अशक्य वाटत होते. म्हणूनच तिने अनघाला सल्ला दिला होता, डॉक्टर अशोकला होकार दे. अभिजितही तिच्या एवढाच दुःखी होता. आपल्या प्रेमाच्या अपयशावर खोटे खोटे हसून पांघरून घालीत होता. रवीच्या तोंडून त्याने अशोक संबंधी ऐकले होते. आमच्या अनूला अशोकने मागणी घातली आहे. नानांना सर्वांना तो पसंत आहे. बहुतेक हे वर्ष संपले की लग्नाचा बेत ठरे. रवीचे हे शब्द अभिजितचे काळीच फाडून आत गेले होते. तो जखमी झाला होता आणि म्हणूनच तो अनघाकडे दुर्लक्ष करीत होता. त्याचे ते अतिशय फटकून वागणे पाहून अनघा जास्तच दुःखी होत होती. आज बऱ्याच दिवसानंतर रवी अभिजितच्या घरी आला होता. पल्लवीचा रिझल्ट लागल्यानंतर तिचे अभिनंदन करायला आला होता. तेवढाच. त्यावेळी पल्लवी किती आनंदात होती. अपेक्षेप्रमाणे तिला छान मार्क्स मिळाले होते. ती रवीला हळूच म्हणाली होती, रवी, माझे कसले अभिनंदन करतो आहे. तुझ्याच कृपेमुळे मला एवढे छान मार्क्स मिळाले. त्यासाठी मी तुझे आभार मानायला पाहिजे. त्यानंतर रवी तिला भेटायला गेला नव्हता. त्याला सारखे वाटत होते, उद्या पल्लवी डॉक्टर होणार. तिला जीवनसाथी म्हणून आपली सोबत कितपत उपयोगी पडेल. तिने जेव्हा प्रेमाची भाषा काढली होती तेव्हा तो जास्त काही बोलला नव्हता. तो स्वतः नाकारू शकत नव्हता की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याला वाटे, लग्नानंतर तिला आपल्या दोघातील फरक जाणवू लागला तर दोघेही दुःखी होणार. तिला विचाराला जास्त अवधी द्यावा म्हणून रवी तिकडे फिरकलाही नव्हता. पल्लवी त्याची वाट पाहून कंटाळली होती. शेवटी तिने ठरवलेच, काही करून रवीची भेट घ्यायचीच. तिने कोणी नाही हे पाहून अभिजितची डायरी उघडली. अभिजितने बरेच फोन नंबर व्यवस्थित टिपून ठेवले होते. त्यामधून तिने रवीचा फोन नंबर शोधून काढला. दुसऱ्या दिवशी त्या नंबरवर फोन केला. नेमका फोन रवीनेच उचलला. हॅलो, रवी स्पीकिंग. पल्लवीचा जीव भांड्यात पडला. आता काय बोलावे? रवीने पुन्हा विचारलं. कोण बोलत आहे? मी पल्लवी बोलत आहे, तिने उत्तर दिले. रवी आश्चर्याने म्हणाला, पल्लवी तू? होय ना, काय करणार, तू मला विसरून गेलास.
मी आपली रोज तुझी वाट पाहत आहे. रवी, का रे असे? इतक्या दिवसात का नाही आलास? रागावलास माझ्यावर? पल्लवीने मनात घोटाळणारे सर्व प्रश्न एका झटक्यात विचारून टाकले. पल्लवी, तसे काहीही नाही हं, पण आता हे सांग मी कधी येऊ? पल्लवी आनंदली. रवी, आजच ये ना. आज संध्याकाळी मी घरात एकटीच आहे. येणार ना? होय, अगदी निश्चित. आणि आता तो आला होता. रवी पाहतच राहिला. आज पल्लवी साडीमध्ये सुंदर दिसत होती. बराच वेळ दोघांची बोलणी झाली. रवीने आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. पल्लवीने त्याचे निरसन केले आणि दोघांनी घेतलेल्या अंतिम निर्णयावर दोघेही खुश झाले. आणि त्या आनंदातच रवीने पल्लवीचा निरोप घेतला. रवी घरी आला. अनघा पुढच्या हॉलमध्ये पुस्तक वाचत बसली होती. रवीचा आनंदित चेहरा पाहून तिने बरोबर ओळखले. रविदा, पल्लवीला भेटून आलास ना? होय. अनु, तू अगदी ग्रेट आहेस. तुझा अंदाज एकदम करेक्ट. जेवताना रवी सारखा बडबडत होता. त्याला चिडवण्यासाठी अनघा मुद्दाम म्हणाली, रविदा, जेवताना जास्त बोलू नये. त्यावर नाना म्हणाले, अनु, आजकाल तू भारी अबोल झाली आहेस. रवी बोलतो आहे तर त्याला बोलू दे ना. नानांच्या बोलण्याने अनघा चपापली. एवढा बदल झाला आहे आपल्यात? अगदी नानांच्याही लक्षात येण्या इतपत. ती मुद्दाम हसून म्हणाली, नाना, रविदाच्या आजच्या बडबडीला तसेच कारण आहे म्हटले. उगीच नाही तो एवढा बोलत आहे. अनघाचे बोलणे ऐकून रवी गोंधळला. अनु, डोळे मोठे करून त्याने तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. हे बघ रविदा, मी तुला परीक्षेपर्यंत त्या संबंधी न बोलण्याचे प्रॉमिस केले होते. आता मला बोलायला हरकत नाही, समजले? अनु, प्लीज, रवी काकुळतीला येऊन म्हणाला. अनु, सांग ग, काय आहे ते? त्याला मुळीच घाबरू नकोस. सांग चटकन. आम्हाला दोघांना कोड्यात पाडू नकोस. नानांनी अनघाला बोलण्याची परवानगी दिली. नको ग बाई, मी नाही सांगणार. सांगू देत त्याचे त्याला, नाहीतर सारख्या माझ्या खोड्या काढून भंडावेल मला तो. रवी समजून चुकला. आता सांगण्या वाचून गत्यंतर नाही. रवी, सांगून टाक काय ते, सुमतीबाई म्हणाल्या. आई, नाना, तुमची फार इच्छा होती ना मला डॉक्टर करण्याची, पण तुम्ही मला माझ्या इच्छेप्रमाणे जाऊ दिले. तुम्ही नेहमी म्हणता आपला दवाखाना सांभाळायला घरचा डॉक्टर पाहिजे होता. तेव्हा मी ठरवले की. रवी गोंधळला. कसे सांगावे पुढचे? त्याचे अर्धवट बोलणे ऐकून आई नाना दोघेही चक्रावले. रवी, अरे विचार तर काय आहे तुझा? आता पुन्हा सायन्सला ॲडमिशन घ्यायची म्हणजे? नाना, तसे काही नाही, पण आपल्या दवाखान्यासाठी घरचेच माणूस पाहिजे नाही? आता मात्र सुमतीबाई गोंधळल्या. अरे, तुम्ही दोघेच तर आहात. आई, अगं आम्ही दोघे असलो तरी दोघांचे चार नाही का होणार? हो, आले लक्षात. तू डॉक्टर अशोक संबंधी बोलतो आहेस तर? नाना हसून म्हणाले. नाही, त्याच्याबद्दल नाही. नाना, जसा जावयास मुलगा समजता तसे सूनसुद्धा घरचीच नाही का? तेव्हा मी ठरवले आहे, तुम्हाला सून आणायची ती डॉक्टरच, तुमच्या हाताखाली काम करायला, आपला दवाखाना सांभाळायला, रवीने सांगून टाकले. आई नाना दोघेही अवाक झाले. दुसऱ्या क्षणी नाना मोठ्याने हसले. असं होय? काय रे, मुलगी कुठली आहे? कशी आहे? राहते कुठे? घरचे कोण कोण आहे? सुमतीबाईंनी प्रश्न केले. आता मात्र रवी चक्क लाजला. अनु, प्लीज पुढचे तूच सांग ना. मी? मला तरी कुठे सगळी माहिती आहे. पल्लवीला तर अजून मी पाहिले सुद्धा नाही. पल्लवी नाव छान आहे नाही? सुमतीबाईंनी नानांना विचारले. होय, आणि नावाप्रमाणे ती सुद्धा सुंदर असणार. आपल्या रवीची पसंत म्हणजे छानच असणार. नाना, आपल्या कॉलेजचे जे देशमुख सर आहेत ना, तुम्ही ओळखतातच त्यांना. त्यांची ती मावस बहीण आहे. सध्या मेडिकलच्या 3ऱ्या वर्गात शिकते आहे. अर्थात तुम्हाला पसंत असेल तर ती डॉक्टर झाल्यानंतरच. नाना मोठ्याने हसले. रवीचे पुढचे शब्द ओठातच राहिले. वा वा रे, म्हणजे तुम्हाला पसंत असेल तर? आधी काही विचारले नाहीस आणि आता बोलतो आहेस? काय बेट्या, तुला पसंती आम्हाला पसंत. अरे, तुम्हा दोघांवरही आमचा पूर्ण विश्वास आहे. रवी, अरे, आमच्या दोघांचा विरोध आहे असे तू अजिबात समजू नको.
उलट डॉक्टर मुलगी पाहून तू माझी मोठी समस्या सोडवलीस. आता एक कर, पल्लवीला एकदा घरी घेऊन ये, म्हणजे तुझ्या आईच्या सगळ्या शंका मिटतील. होय ना ग? होय मुळी. पल्लवीला पाहिल्याशिवाय मला आता चैनच पडणार नाही. ठीक आहे, मी पल्लवीला घेऊन येतो, रवी आनंदून म्हणाला. सुमतीबाईंनी मध्येच अशोकचा विषय काढला. अशोकचे पत्र आले आहे, तेव्हा रवी बरोबर अणूचेही काय ते ठरवूया. ओ यस, नानांना अशोक पसंतच होता. त्यांनी लगेच होकार दिला. रवीनेही आईचे बोलणे उचलून धरले. काय अनु, तुला पसंत आहे ना अशोक? ठरवूया ना. अणघाचा हातातला घास हातातच राहिला. काय उत्तर देऊ? शीलाचा सल्ला मानून होकार देऊ? छे, पण आपल्याला ते जमणारच नाही. त्याच्या प्रीतीची ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे. तोपर्यंत दुसऱ्याचा विचारही आपण करू शकणार नाही, हे सत्य तिला कळून चुकले होते. काय ग अनु, आता गप्प बसलीस? मगाशी मला कशी चिडवत होतीस? मी काय बोलू? माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही. अनघाचा आवाज रडवेला झाला. हातातील घास ताटात ठेवून ती उठली. अगं हे काय, अर्ध्यावरच उठलीस? आई, आता जीवनाची चव गेली. झटक्यात ती निघून गेली. तिघेही तिच्याकडे पाहत राहिले. सुमतीबाई अपराधी स्वरात म्हणाल्या, उगीच मी अशोकचा विषय काढला. नाना विचार करीत होते, अशोक सारखा मुलगा हिला पसंत नाही, म्हणजे नक्कीच याला दुसरे काही कारण असणार. ते रवीला म्हणाले, रवी, आजकाल अणूमध्ये फार बदल झाला आहे. आपली पूर्वीची अणू कुठे गायब झाली समजत नाही. तुला त्याबद्दल सांगता येईल? नाही नाना, मी अजून तिला समजूच शकलो नाही. तुम्हाला सध्या तिच्यात फरक जाणवला आहे, पण मी मागच्याच वर्षापासून पाहतो आहे, आपली अणू बदलली आहे. कधी कधी वाटायचे तिच्या वागण्याचे गुण उलगले आहे, पण लगेच माझ्या लक्षात यायचे, छे, आपण केलेला अंदाज चुकीचा आहे. बऱ्याच दिवसापासून मला तिचे कोडे पडले आहे. नाना, मी शीलाला भेटून त्यासंबंधी विचारतो. शीला तिची अगदी खास मैत्रीण आहे. नक्कीच ती त्यासंबंधी सांगू शकेल. रवीने हा तिढा सोडवण्याचा संकल्प केला. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.